नीट पेपर फुटी प्रकरणी पंतप्रधान मोदींनी पहिली प्रतिक्रिया दिल्याचं समोर आलंय। पेपर फुटी प्रकरणी फास्ट ट्रॅक न्यायालय स्थापन करण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली आहे। आरोपींना कठोर शिक्षा मिळावी यासाठी फास्ट ट्रॅक न्यायालय स्थापन करण्याचा निर्णय घेतला गेलाय। पंतप्रधान मोदींची सोशल मीडियावर पोस्ट करून त्यांनी माहिती दिली आहे। तरुणांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नसल्याची पोस्ट पंतप्रधान मोदी यांनी केली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ही एक्सपोज काय म्हणतात ते पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। आपल्या तरुणांचं हित आणि त्यांचं भविष्य यापेक्षा महत्त्वाचं दुसरं काहीही नाही। परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटण्याच्या प्रकारात सहभागी असलेल्यांना त्वरित आणि कठोर शिक्षा मिळावी यासाठी आम्ही फास्ट ट्रॅक न्यायालय स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे। या संदर्भात आवश्यक ती सर्व पावलं उचलण्याचे निर्देश संबंधित अधिकारी आणि यंत्रणांना दिले गेले। विद्यार्थ्यांचं हित जपण्यासाठी आम्ही उचललेल्या पावलांची ही मालिका अशीच सुरू राहील। जे कोणी आपल्या तरुणांच्या भविष्याशी खेळण्याचा किंवा त्याला हानी पोहोचवण्याचा प्रयत्न करतील त्यांना सोडलं जाणार नाही। आणि या संदर्भात बोलूयात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळजी आपल्यासोबत फोन लाईनद्वारे जोडले गेलेत। हर्षवर्धनजी नमस्कार, गुड मॉर्निंग। 30 दिवसांनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे एक्सपोज करून। आपली प्रतिक्रिया हवी आहे। कुंभकर्णाला जाग आली या निमित्ताने म्हटलं पाहिजे, मात्र कुंभकर्णाने जाग येऊ नये। तुम्ही नवेच नावाचं एक नाट्य ते देशवासियांसोबत खेळत आहे, याच्याबद्दल त्यांचा धिक्कार आणि निषेध करावासा वाटतो। मुळात ही परिस्थिती आकस्मिकरित्या ही उद्भवलेली नाही आणि नरेंद्र मोदी कारवाई करू वगैरे ज्या गोष्टी सांगतात त्या अत्यंत हास्यास्पद आहे। त्यांच्या 12 वर्षाचा आपण कार्यकाळ बघितला, त्याची मोटर्स ऑपरेंडी बघितली, तर कुठलीही कारवाई होणार नाही, खपून घेणार नाही वगैरे जे सगळं बोलले। तर त्यांनी पहलगामच्या हल्ल्यामध्ये जे आरोपी होते त्या आरोपींना पकडलं, त्यांच्याकडून गेलं नाही। पुलवामामध्ये 300 किलो आरडीएक्स कुठून आलं, कसं आलं, कोणी आणलं हे देखील अद्यापर्यंत कळालं नाही, कारवाई कुठलीच झाली नाही। तर दरवर्षी 2 कोटी रोजगार देऊ हे वचन दिल्यानंतरही 12 वर्षामध्ये 24 कोटी रोजगार निर्माण तर झालेच नाही, उलट 25 कमी झालेले आहेत। तर शेतकऱ्यांच्या शेतमालाला 1.5 भाव देण्याचं देखील त्यांनी एकीकडे आश्वासन दिलं होतं। न खाऊंगा न खाने दूंगा म्हणत असणाऱ्या मोदींनी आता सर्वदूर भ्रष्टाचाराचं एक लोण सर्व देशामध्ये पसरलेलं आहे। त्यामुळे ते जसं बोलतात अगदी त्याच्या उलट कुठेतरी हे करत असतात। धर्मेंद्र प्रधान असा कोण लागून चाललाय की त्यांचा राजीनामा हे घ्यायला तयार नाही, त्याचं खाते बदल करायला तयार नाही। चंपतराय असा कोण लागून चालला की राम मंदिराच्या विश्वमंडळातून त्यांना बरखास्त केल्या जात नाही। याचा अर्थ स्पष्ट आहे की या माध्यमातून मोठा भ्रष्टाचार झालेला आहे आणि भ्रष्टाचार आर्थिक पातळीचाच नव्हे तर स्वतःच्या कुटुंबातल्या, स्वतःच्या समाजाशी निगडीत असणाऱ्या, स्वतःच्या विचारांशी निगडीत असणाऱ्या लोकांना यांनी नीटच्या परीक्षेमध्ये घुसवलंय का, ही शंका या निमित्ताने सगळीकडून उपस्थित होत आहे। 1 नेशन 1 इलेक्शन ही एक गोंडस घोषणा दिली, मात्र 1 नेशन 1 इलेक्शनच्या पुढे जात असताना 1 नेशन 1 पार्टी, आम्ही आमचीच पार्टी देऊ, दुसऱ्या पार्ट्या ज्या आहेत त्या 50 ओके एकदम ओके सारखे प्रयत्न करू, साम दाम दंडभेद सगळे पक्ष फोडू आणि सगळे पक्ष जे आहेत हे संपूर्ण टाकायचे, एकच पक्ष ठेवायचा आणि एकाधिकार चालवायचा, ही तिथली कुठली तरी त्यांची अपेक्षा आहे। 1 नेशन 1 एक्झामिनेशनच्या माध्यमातून नीटमध्ये त्यांनी सगळ्या परीक्षा यंत्रणेवर स्वतःचा कंट्रोल मिळवला आणि धर्मेंद्र प्रधानांच्या माध्यमातून सिस्टमॅटिकली दरवर्षी त्यांनी पेपर लीक करून त्यांच्या संबंधित असणाऱ्या मोठ्या तरुणांना त्यामध्ये घुसवलं। अशा प्रकारची देखील शंका नव्हे तर आता त्यांना वाचवत असताना ती खात्री आलेली आहे आणि पुढे चालून सर्व माध्यम असतील, सर्व देशावर त्यांना एकाधिकारानं हुकुमशाही निर्माण करायची आहे। 1 नेशन 1 चॅनलच्या दृष्टिकोनातून त्यांचा प्रवास चाललाय असं म्हटलं चुकीचं ठरणार आहे। त्यामुळे त्यांचं हे सगळं ट्विट जे आहे या ट्विटचा उलटा अर्थ लावून देशवासियांनी संघर्षाची आणि अर्थात दुसऱ्या स्वातंत्र्य लढाईची तयारी केली पाहिजे असं वाटतं। सपकाळजी, मुद्दा तोच आहे, कारण की मागण्या वेगळ्याच आहेत आणि इथं त्यांनी एक्सपोजमध्ये म्हटलंय की फास्ट ट्रॅक न्यायालय स्थापन करण्याचा निर्णय 1-2 दिवसांपूर्वी न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी जी याचिका दाखल केलेली आणि त्याच्यावर फास्ट ट्रॅक जी याचिका त्याच्यावर निर्णय द्यायला सांगितला होता ती याचिका फेटाळून लावलेली होती, कारण की त्यांनी म्हटलं होतं की हे व्हिडिओ बघून आम्हाला हे व्हिडिओ पाहायला आमच्याकडे वेळ नाहीये। हे सगळं पाहता मुद्दा भरकटत असताना ही मोदींची एक्सपोज समाधानकारक वाटते का तुम्हाला? नाही, समाधानकारक नाही, उलट ही चीड आणणारी आहे।
जो जी मूळ समस्या आहे त्या समस्येवर धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा द्यावा, संसदेमध्ये चर्चा करावी, एकंदरीत जे गुन्हे दाखल झालेले देशभरातले विद्यार्थ्यांवरचे ते गुन्हे वापस घ्यावेत आणि एवढा बेछूट हल्ला करणाऱ्या गृह विभागाने या संदर्भामध्ये कुठेतरी शरम बाळगावी. या पलीकडे आज देशाचं रेलिव्हन्स असं कुठल्याही प्रकारचं नाही. आणि जेव्हा नीटची चर्चा जेव्हा होईल तेव्हा चर्चा करत असताना बहुमताच्या जोरावर त्यांनी दाबू नये. ही असणारी एकंदरीत आजची परिस्थिती आहे. देश म्हणतो काय, परिस्थिती आहे काय. आणि नीटचा पेपर यावेळेस पहिल्यांदा फुटलेला नाही. नीटचा पेपर हा 71 वेळा फुटलेला आहे आणि एकंदरीत मोदी सरकारच्या माध्यमातून विद्यार्थ्याच्या अनुषंगिक 150 पेक्षा अधिक पेपर फुटी ही झालेली आहे. त्यामुळे हा पहिल्यांदाच घटना घडल्यानंतर हे आता कारवाईची त्यांना उपरती सुचते असं नाही. यामध्ये अत्यंत थंड डोक्याने, ज्या थंड डोक्याने महात्मा गांधींचा खून नथुराम गोडसेने जसा थंड डोक्याने केला होता, अगदी तशाच थंड डोक्याने नरेंद्र मोदी जो आहे तो लोकशाहीचा खून करीत आहेत. सबकाजी शेवटचा प्रश्न विचारते. आता विद्यार्थ्यांचं जे आंदोलन आहे सर्व पक्षांचा पाठिंबा पाहता काँग्रेस सुद्धा पक्ष किती सक्रिय आहे आपण पाहतच आहोत. त्यांची आंदोलनं वगैरे सगळी सुरूच आहेत. आता अशा पार्श्वभूमीवर आपली वैयक्तिक प्रतिक्रिया हवी, आपलं वैयक्तिक मत या आंदोलनावर काय केलं पाहिजे विद्यार्थ्यांनी किंवा सरकारने काय निर्णय घेतला पाहिजे असं आपल्याला वाटतं? देशातली अस्वस्थता जी आहे ती बघून या संदर्भात सत्य आणि अहिंसेच्या मार्गावरून आपल्याला पुढे जाण्याची आवश्यकता आहे. सगळ्या स्तरामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर एक असमाधानाची किंवा एक फारच मोठी चीड ही लोकांमध्ये आहे. मग तो शेतकरी असेल, शेतमजूर असेल, महिला असतील, शहरी असेल, ग्रामीण असेल, विद्यार्थी असेल, या सर्वांचं याचं मूळ काय आहे? याचं मूळ आहे की मुठभर लोकच या देशामध्ये श्रीमंत माणूस अधिक श्रीमंत होत चाललेला आहे, गरीब माणूस अधिक गरीब होत चाललेला आहे आणि संधी जी आहे या संधीचा विस्तार होण्याच्या ऐवजी संध्या संपत चाललेला आहे. त्यामुळे महाविद्यालय बघा ओस पडत चाललेली आहे, शाळा ज्या आहेत त्या कुठेतरी बंद होत चाललाय, खाजगीकरणाचा सपाटा लावलेला आहे. त्यामुळे हा देश समाजवादी देश आहे आणि टू द पीपल, बाय द पीपल, फ्रॉम द पीपल या लोक कल्याणाच्या अनुषंगानं प्रशासनाची दिशा, व्यवस्था परिवर्तन करणे याशिवाय आपल्याजवळ कुठल्या प्रकारचा गत्यंतर नाही. त्यामुळे लढाई सरळ आहे. केंद्रीकृत अशा स्वरूपाची एक व्यवस्था आणि विकेंद्रित स्वरूपाची व्यवस्था, ते विकेंद्रित व्यवस्थेच्या अनुषंगानं नरेंद्र मोदींनी आपल्या देशाचा कारभार हा घेऊन जाण्याकरता त्यांनी अनुमोदन द्यावं, पुढे जावं, हीच या निमित्तानं त्यांच्याकडून असणारी अपेक्षा आहे आणि या अपेक्षेतच प्रतिक्रिया दडलेली आहे. अगदी शेवटी प्रश्न विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा आहे, त्यामुळे यावर काहीतरी ठोस तोडगा निर्णय लवकरात लवकर व्हावा, निघावा ही अपेक्षा. हर्षवर्धन सबकाजी, धन्यवाद. तुम्ही पुढारी न्यूजशी सविस्तर बोललात त्यासाठी.